नमस्कार मित्रांनो, सर्व बालमित्र व शिक्षकेतर कर्मचारी व मुख्याध्यापक यांना नमस्कार. बालचित्रकला स्पर्धा 2024-25 याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे आणि आपण बघू शकतात की स्क्रीनवर की आपल्याला बालचित्रकला स्पर्धा जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्सवानिमित्त माझी मुंबई या संकल्पनेवर आधारित महापौर आयोजित बालचित्रकला स्पर्धा साल 2024-25चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवारी दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी 8 ते 11 या वेळेत सकाळी 8 ते 11 या वेळेत मुंबईतील विविध मैदानं उद्याने इथे आयोजित करण्यात आलेली आहे. दरवर्षी आपले विद्यार्थी जात असतात आणि उत्कृष्ट अशी चित्रकला करत असतात. आता आपण इथे बघू शकता की याच्यामध्ये जवळजवळ 4 गट दिलेले आहेत. तर प्राथमिक विभागासाठी 2 गट आहेत. गट क्रमांक 1 पहिली व दुसरी एकच चित्र काढायचं आहे. मी आणि फुलपाखरू 2 मी आजीच्या कुशीत, 3 मी माझी मैत्रीण व मित्र. गट क्रमांक 2 जो आहे तो 3री आणि 5वीसाठी आहे. आम्ही पतंग उडवितो, आम्ही अभ्यास करतो, आम्ही राणीच्या बागेत. तिसरा आहे 6वी ते 8वी आमच्या शाळेची परसबाग चौपाटी. गट क्रमांक 4 आहे 9वी ते 10वी. लक्षात ठेवा, ही जी परीक्षा आहे, ही जी स्पर्धा आहे, ही फक्त मुंबईतील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेली आहे. मुंबई महानगरपालिका अंतर्गत ज्या काही प्राथमिकच्या शाळा येतात, माध्यमिकच्या शाळा येतात, राज्य सरकारच्या शाळा येतात, सर्वांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. आता इथे तुम्ही बघू शकता की आपल्याला कशी माहिती भरायची. बघा, माहिती भरताना आपल्याला इथे स्कूल रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. स्कूल रजिस्ट्रेशन करताना स्कूल रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं आहे. शाळेचा ईमेल ID टाकायचा आहे. व्यवस्थापनाचा प्रकार टाकायचा आहे की मनपा शाळा आहे, मनपा माध्यमिक आहे, खाजगी शाळा आहे. खाजगी म्हणजे एडेड, अनएडेड सगळ्या त्याच्यात येणार. DYD स्कूल शिक्षण निरीक्षक म्हणजे या सेकंडरीच्या शाळा आहेत. ICSE, CBSE सगळं. मग इथे तुम्ही माध्यम टाका. इथे नंतर तुमचा वॉर्ड सिलेक्ट करा की तुमचा वॉर्ड कोणता येतो. त्याच्यानंतर UDAS नंबर टाका, शाळेचं नाव टाका. मुख्याध्यापक असेल तर मुख्याध्यापकाचं नाव, इंचार्ज असेल तर इंचार्जचं नाव, त्याचा मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे. पहिली दुसरी किती विद्यार्थी सहभाग आहेत, 3री 5वीत किती विद्यार्थी सहभाग आहेत, 6वी 8वी किती आहेत आणि तुम्ही कोणतं मैदान वापरणार आहे, तुमची विद्यार्थी कुठे जाणार आहेत ड्रॉईंगसाठी, तर इकडे तुम्हाला तो माहिती भरायची आहे. लक्षात ठेवा. आता समजा आता मी एक एक्झाम्पल देतो. आता समजा एस गुरु गोविंद सिंग उद्यान विक्रोळीला आम्हाला पाहिजे, तर आम्ही विक्रोळीला क्लिक करू शकतो. म्हणजे माझी शाळा जर विक्रोळीमध्ये आहे तर मी विक्रोळीला क्लिक करू शकतो. तर अशा प्रकारे आपण करू शकतो. तर त्याच्यानंतर तुम्हाला इथे जमा करा. विद्यार्थी यादी प्रत्यक्ष स्पर्धेच्या दिवशी स्थळी जमा करावी. लक्षात ठेवा, विद्यार्थ्यांची जी यादी आहे, विद्यार्थ्यांची यादी म्हणजे नावासहित स्टँडर्ड, गट आणि नाव याची यादी तुम्हाला तिथे जमा करायची आहे. हे फार महत्त्वाचं आहे. हे सेंटेन्स त्यांनी जे दिले हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे याच्यावर लक्ष ठेवायचे. ज्या दिवशी तुमची मुलं एक्झामला जातील तिथे मात्र तुम्हाला तुमची यादी घेऊन जायची. गट अ वेगळा, गट ब वेगळा, गट क वेगळा, अशा प्रकारे तुम्हाला तिथे यादी द्यायची आहे. त्याच्यानंतर आता हे झालं स्कूल रजिस्ट्रेशन. आता आपण बघणार आहे. लक्षात ठेवा, काही मुलं शाळेमध्ये नाव देत नाहीत, पण शक्यतो हे स्टुडंट रजिस्ट्रेशन मुलांसाठी नाही आहे. शाळेतूनच रजिस्ट्रेशन करायचं आहे. शाळेने एकदा रजिस्ट्रेशन केलं बस झालं. नंतर त्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायची गरज नाही आहे. जर ज्या विद्यार्थ्याचं शाळेतनं नाव गेलं नसेल तर बघा, माझ्या नावाची नोंदणी शाळेत केलेली नाही आहे, त्यामुळे वैयक्तिक लिंक भरत आहे, तर ती लिंक भरायची आहे. जर तुम्ही शाळेत नाव दिलं असेल, शाळेत तुम्ही ऑफलाईन नाव दिलं असेल तर तुम्हाला भरायची गरज नाही. जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर या नंबरवर तुम्ही जाऊ शकतात. इथे चॅनल आहे, या चॅनलला तुम्ही क्लिक करू शकतात. या चॅनलमध्ये जाऊन तुम्हाला अधिक माहिती मिळेल. आणि या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात balchitraKala.com तर तुम्हाला अजून अधिक माहिती मिळेल. तर अशा प्रकारे ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा, 12 जानेवारी रविवारी सकाळी 8 ते 11च्या वेळेत हे घेण्यात आले आहे. आणि शक्यतो शाळांनी स्कूल रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्याच्यातच विद्यार्थ्यांची संख्या द्यायची आहे. विद्यार्थ्यांना वेगळं काय करायला लावायची आवश्यकता नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि इतरांना तो पाठवा. थँक्यू. धन्यवाद.